नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर तुमच्याकडे रात्रीच्या चपात्या आहेत का? तर अजिबात फेकून देऊ नका. माझ्याकडे पण आहेत. हे बघा, आज माझ्याकडे 2 ते 4 चपात्या रात्रीच्या राहिल्या होत्या. तर आपण त्याचं काय बनवणार आहोत? तर चला, तर मी याचे नूडल्स कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चपातीचा चांगला आपण रोल करून घेऊया आणि त्यानंतर चांगली चपाती आपण रोल केल्यानंतर तिला अशी छान अशी कटिंग करून घेऊया. आणि कटिंग झाल्यानंतर हे बघा, पूर्ण कटिंग करून झालेली आहे. चला, तर मग आपण आता याला सेपरेट असं करूया. आणि आता आपण त्याला फोडणी कशी द्यायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर हे बघा, हे आपण साईडला करूया. आणि त्यानंतर आपण इथे हे बघा, मी काय काय घेतलं आहे तेवढे तुम्हाला दाखवते. मी चिली सॉस घेतलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे, त्यानंतर मी फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे हे बघा, कांदे जे होते ते चांगले असे लांब लांब पद्धतीने कापून घेतलेले आहेत. ऑलरेडी मी कापून ठेवलेले. त्यानंतर मिरची, अद्रक, लसूण हे मी चांगलं ठेसून घेतलेलं आणि मिरच्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी इकडे टोमॅटो आहेत त्याचेही उभे भाग केलेले आहेत. त्यानंतर मिरची ही लांब कापली आहे. त्यानंतर शिमला मिरची आणि गाजर, त्यानंतर कोबी आणि इथे आहे थोडीशी कोथिंबीर. तर चला, तर आपण आता फोडणी द्यायची पद्धत तुम्ही बघा माझी काय आहे. आणि हे जर तुम्ही तुमच्या मुलांना बनवून देणार ना तर त्यांना खूपच आवडणार आहे. मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालत आहे. 2 पळी तेल घालत आहे आणि तेल गरम झालेलं आहे. हे बघा आपलं अशा पद्धतीमध्ये. चला, पहिला आपल्याला इथे अद्रक, लसूण, मिरची जी आहे ती त्या तेलामध्ये घालायची आहे आणि चांगली अशी हलवून घ्यायची आहे थोडंसं कलर येईपर्यंत. आणि लगेच आपल्याला त्यामध्ये एक लांब चिरलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये त्या तेलात घालायचा आहे आणि त्यालाही चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीमध्ये फ्राय करून घ्या. कच्चापणा जो आहे कांद्याचा तो थोडा गेला पाहिजे. तर असं चांगलं फ्राय झालेला आहे बघा आपला कांदा थोडा चांगला. त्यानंतर आपण इथे त्यानंतर मी इथे कोबी घेतलेली आहे आणि ती कोबी आपण तेलामध्ये घातलेली आहे. आणि त्यानंतर इथे शिमला मिरची घेतलेली आहे. मी इथे फक्त एकच शिमला मिरची घातली आहे कारण की मुलींना शिमला मिरची जास्त आवडत नाही. आणि ते मी एक गाजर घेतलेलं चांगलं उभं चिरून तेही मी यामध्ये घातलं आहे. आणि आपल्याला भाज्या ज्या आहेत थोड्याशा आपल्याला कच्च्या ठेवायच्या आहेत. आणि नाही म्हणताना आपल्याला 50% जर आपण भाजी शिजवली तर 50% कच्ची ठेवायची आहे. आणि ते मी हे बघा, इथे मी जे टोमॅटो कापलेला उभा तोही त्यामध्ये घातलेला आहे. आणि कोथिंबीर जी आहे ती मी साईडला ठेवलेली आहे, जेणेकरून ती मी नंतर घालणार आहे सजावटीसाठी. तर चला, तर आपल्या ह्या भाज्या ज्या आहेत ते चांगले आपण एकजीव करून घेऊया, मिक्सिंग करून घेऊया, चांगल्या त्यांना फ्राय करून घेऊया तेलामध्ये आणि असे मस्त हलवून घेऊया. तर हे बघा, आपल्या ज्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये चांगल्या फ्राय झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि चला, ते यामध्ये मी शेजवान चटणी घेतलेली आहे ती थोडी घातली आहे यामध्ये, कारण की मी मिरची घातलेली त्यामुळे शेजवान चटणी जी आहे ती मी थोडी कमीच घातलेली आहे. त्यानंतर मी इथे केचप घेतलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे, तोही त्यामध्ये मी घातलेला आहे. तर मी इथे रेड चिली सॉस घेतले ते मी यामध्ये घालत आहे. थोडंसं माझ्याकडे कमीच होतं म्हणून थोडं कमीच टाकले. तर चला, तर आपण मस्तपैकी याला आता असं एकजीव करून घेऊया. आणि ते जे मीठ आहे ते थोडं घातलेलं आहे चवीसाठी. आणि चांगलं असं आपण मस्त हलवून घेऊया, परत फ्राय करूया त्या भाज्या, जेणेकरून ते जे मी चिली सॉस केचप वगैरे घातलेला आहे तो चांगला यामध्ये भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आपण चपाती आपण
चांगली कटिंग करून घेतलेली ती मी यामध्ये कढईमध्ये घालत आहे भाज्यांमध्ये आणि चांगलं आता मिक्स करून फ्राय करून घेऊया, असे एकजीव करूया। वर खाली करून चांगलं हलवून घ्या की आपले जे मसाले घातलेले आहेत ते चपातीलाही लागले पाहिजेत। तर हे बघा, अशा प्रकारे आपले जे नूडल्स होते चपातीचे ते बनवून झालेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला इथे जो फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे तो यामध्ये मी वरतून घालत आहे आणि एकदम शेवटला मी फ्राईड राईस मसाला जो होता तो घातलेला आहे। यालाही चांगलं आपण असं मस्त फ्राय करून घेऊया आणि लास्टला मी कोथिंबीर जी होती बारीक चिरून ठेवलेली तीही मी यामध्ये ऍड केली आहे। आणि हे बघा, आपले नूडल्स जे आहेत ते पूर्ण रेडी आहेत आणि असे नूडल्स जर तुम्ही तुमच्या मुलांना बनवून दिले ते खूप आवडीने खातील आणि कोणाला वाटणारही नाही की ह्या रात्रीच्या चपात्या होत्या। तर तुम्हाला ही माझी चपात्यांची नूडल्स कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।